हां, इथं ना आधीची आणि त्या मावशीची ना इथं ना पाण्यामध्ये ना खेळ चालू झाला होता आणि दुपार टाईम होता. खूप छान असं वाटत होतं उन्हामध्ये त्यांना पाणी खेळायला आणि मोकळेश्वर पाणी दिवसभर चालू राहतंय आणि गावाकडचं वातावरण हे खूपच छान असतं ना. मोकळेश्वर हवा, हिरवीगार झाडं आणि तो पाणी खूप असं आणि करमायचं पण. मला वाटायचं आधी आता राहतोय का नाही, काय करतो काय माहिती, पण त्याला पण आता ना रमायला लागला होता. छान वाटत होतं आणि ह्या दोघांनी छान अशा उन्हातनं आंघोळ्या वगैरे केल्या. खूप मस्त त्यांच्याकडे बघून ना खूप छान असं वाटायचं. त्यानंतर इव्हिनिंगला पण इथं स्वयंपाक वगैरे चालला होता. मम्मी आली होती आणि संध्याकाळी पण हवा गार अशा हवा येते ना आणि बाहेर मस्त असं चुलीवरती स्वयंपाक करायला खूप छान असं वाटतं. आणि इथं आधी ना आजोबांपाशी गेला होता कारण त्यांना लाडगुडी चालली होती, कारण त्याला ना गाडीवरती ना चक्कर मारायची होती. मग त्यानंतर ना त्याला ना घेऊन चालले होते आणि इथं मी मस्त की ना निवांत होते कारण स्वयंपाक वगैरे काहीच नव्हता. मम्मी काहीच करू देत नाही मला. आणि त्यानंतर इकडं आधी ना चालला होता गाडीवरती चक्कर मारायला, बाय बाय करायचा आणि त्याची मज्जाच असते कुठं जाईल तिकडं. आणि त्यानंतर संध्याकाळी छान असा इथं स्वयंपाक बनवला होता मम्मीने. मस्त अशी मिसळ बनवली होती, वडापाव खाण्यासाठी वडे पण बनवले होते. आणि त्यानंतर संध्याकाळी आणि एकत्र बसून बाहेर हवेशीर खाण्याची ना मजा वेगळीच असते ना. चला तर मग भेटूया उद्याच्याला आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.